तर या आंदोलनाची तीव्रता आणखी किती वाढत चालली आहे हे आपल्याला काही वेळामध्ये आता स्पष्ट होणार आहे। इथेनॉलची धग येते गडकरींच्या वाड्यापर्यंत मात्र आता पोहोचलेली आहे। तर नितीन गडकरी यांचं होम ग्राउंड असलेल्या नागपूरमध्ये सध्या युवक काँग्रेसने हे आंदोलन छेडलेलं आहे। अमर काणे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर जोडले गेलेत, जाऊया आपण अमरकडे। अमर, कार्यकर्ते अत्यंत आक्रमक दिसतात, बॅरिकेड्स ओलांडून पुढे येण्याचा प्रयत्न करतात। नितीन गडकरी यांच्या घराला निवासस्थानाला घेराव घालण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचं कळते। काय नेमकं सध्या आंदोलनाचं स्वरूप आहे? अनुभव जसं म्हणत आहे, नितीन गडकरी यांच्या घराकडे त्यांनी कूच केली होती। खरं तर देवडिया काँग्रेस भवनमधून निघाले, 200 मीटर पुढे गेल्यावर पोलिसांनी बॅरिकेटिंग टाकून त्यांना सगळ्यांना काँग्रेस कार्यकर्त्यांना रोखलेलं आहे आणि आता एक एक कार्यकर्त्याला ताब्यात घेण्यात येत आहे। आपण बघू शकतो बॅरिकेड्सवर चढून कशा पद्धतीने संपूर्ण हे आंदोलन करताना दिसून येत आहे आणि पोलीस हे सगळ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेत आहे। मोठ्या संख्येने खास करून युवक काँग्रेसचे तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने संपूर्ण या आंदोलनात सहभागी झालेले आहे। आपण संपूर्ण गेल्या काही दिवसांपासून बघू शकतो ज्या पद्धतीने E20चा संपूर्ण देशभरात E20च्या विरोधात संपूर्ण देशभरामध्ये आंदोलन करण्यात येत आहे। प्रचंड असा विरोध होत आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर नागपुरात सुद्धा गेल्या काही दिवसांपूर्वी काही संघटनांनी आंदोलन केलं होतं, पण आज स्वतः काँग्रेस सुद्धा या मैदानात उतरली आणि थेट नितीन गडकरी यांच्या निवासस्थानाच्या बाहेर जाण्याचा संपूर्ण प्रयत्न काँग्रेसचे कार्यकर्ते करत होते आणि त्या दरम्यानच त्यांना संपूर्ण रोखण्यात आलं। आता एक एक कार्यकर्त्याला पोलीस उचलून ताब्यात घेताना दिसून येत आहे। आपण बघू शकतो कशा पद्धतीने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना एक एक उचलून ताब्यात घेण्यात येत आहे। जोरदार असं संपूर्ण आंदोलन काँग्रेसकडून हे करण्यात येत आहे। अगदी खरे, अत्यंत आक्रमक झालेले कार्यकर्ते दिसतात। युवक काँग्रेसचे घोषणाबाजी केली जाते, हातात होर्डिंग्स आहेत आणि E20चा हा विरोध केला जातो आहे। आज घेराव घातला जाणार होता निवासस्थानाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या, मात्र त्यापूर्वीच या आंदोलनकर्त्यांना रोखून धरलेले। मात्र एक तणावपूर्ण सगळं वातावरण या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय। नागपूरमधून आमचे प्रतिनिधी अमर काणे आपल्याला या आंदोलनाची आणखी माहिती देतात। आता इथून पुढचं नेमका काय या आंदोलनकर्त्यांची भूमिका असणार आहे? अमर, काय या संदर्भात तिथल्या कार्यकर्त्यांच्या प्रतिनिधींची काही बोलणं झालंय? अगदी बरोबर आहे। त्याच्या सगळ्यांचं नितीन गडकरी यांच्या विरोधात हे आंदोलन आहे। त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी युवक काँग्रेसने केलेली आहे। खरं पाहायला गेल्यास आतापर्यंत काँग्रेस फारशी आक्रमक या मुद्द्यावरून दिसत नव्हती, पण आता नागपुरातच त्यांच्या विरुद्ध हे सगळं काँग्रेसची मोठी अशी आघाडी उघडली आहे आणि त्यांच्या विरुद्ध जोरदार असं आंदोलन करण्यात येत आहे। सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा संपूर्ण परिसर जो आहे संघ मुख्यालय नितीन गडकरी यांच्या निवासस्थानाजवळचा परिसर आहे। काँग्रेसचं कार्यालय सुद्धा जुनं देवडिया भवन जे आहे ते पण याच परिसरात आहे। साधारणतः 1 ते 2 किलोमीटरच्या परिसरामध्ये हे सगळे कार्यालय किंवा सगळ्या घडामोडी घडतात आणि आता जेव्हा हे सगळे आंदोलक देवडिया भवन काँग्रेस शहर कार्यालयात तिथून निघाले, यामध्ये प्रामुख्याने एक गोष्ट जी समोर येत आहे, युवक काँग्रेस आतापर्यंत एवढं मोठं आक्रमक आंदोलन फारसं दिसून आलेलं नाही, पण आज प्रदेश कार्यालयाकडून निर्देशानंतर युवक काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले आणि E20 इंधनाच्या बाबत जे आंदोलन सुरू आहे, जो निषेध संपूर्ण देशभरातला संताप आहे, त्यावरून त्यांनी पण एक आंदोलन करत गडकरी यांच्या विरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली। दरम्यान या संपूर्ण आंदोलनाच्या दरम्यान मोठा असा पोलीस बंदोबस्त, मोठा असा पोलिसांचा फौज फाटा संपूर्ण मार्गावर 1 ते 2 किलोमीटर त्या परिघामध्ये ठेवण्यात आलेला होता आणि हे आंदोलन सुरू झाल्यानंतर काही वेळातच पोलिसांनी त्यांना रोखलं। साधारणतः आंदोलन सुरू झाल्यानंतर मार्ग जो आहे, त्यांचा मोर्चा जो आहे 200 ते 250 मीटर दूर आल्यानंतर न्यू इंग्लिश शाळा जी आहे तिथे बॅरिकेड टाकून त्यांना रोखण्यात आलं। त्यानंतर काँग्रेसच्या एकेका पदाधिकाऱ्याला, युवक काँग्रेसच्या एकेका पदाधिकाऱ्याला ताब्यात घेण्यात आलं, पण अतिशय आक्रमक असं आंदोलन कार्यकर्ते अगदी बॅरिकेड्सवर चढून हे संपूर्ण आंदोलन करत ह्या संपूर्ण विषयाकडे कुठेतरी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलेला आहे। अगदी, आता ही परिस्थिती कधीपर्यंत नियंत्रणात येते हे बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे, कारण आंदोलनाचं स्वरूप आता मोठं होत असल्याचं पाहायला मिळतंय। कारण असंख्य कार्यकर्ते आता या ठिकाणी जमू लागलेत। या ठिकाणी पोलिसांची गाडी आपल्याला पाहायला मिळते। या गाडीमध्ये काही कार्यकर्त्यांना धरपकड करून ठेवलेला आहे। गडकरींच्या घरासमोरच हे आंदोलन करण्याचा युवक काँग्रेसचा हा प्रयत्न होता। देवडिया नगर या ठिकाणून हे आंदोलनकर्ते निघालेले होते। नितीन गडकरी यांच्या निवासस्थानाला घेराव घालण्याचा प्रयत्न होता, मात्र पोलिसांनी त्याआधीच त्यांना अटकाव करत रोखून धरलेला आहे। गडकरींच्या घरासमोर युवक काँग्रेसचं हे आंदोलन आपण पाहतोय।
तर पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिसळण्याच्या म्हणजेच E20 या केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात सध्या हे आंदोलन सुरू आहे. याआधी दिल्लीमध्ये सुद्धा अशा प्रकारे आंदोलनाची हाक दिलेली होती. मात्र आता नागपूरमधलं आंदोलन आणखी तीव्र होताना दिसतं आहे. वाहन चालक, टॅक्सी संघटनांनी सुद्धा वाहनांचं नुकसान होतंय, मायलेज घटत आहे असा दावा करत संसदेवर मोर्चाची हाक दिलेली होती. तर युवक काँग्रेसनं हा मुद्दा आता हातात घेऊन खरं तर यापूर्वी या मुद्द्यावरून युवक काँग्रेस एवढं आक्रमक झालेलं पाहायला मिळालेलं नव्हतं. मात्र नागपूरमध्ये युवक काँग्रेसच्या या आंदोलनाचं स्वरूप पाहता आता हा मुद्दा युवक काँग्रेसनं हातात घेतला असल्याचं पुढे येतं आहे. त्यामुळे आता हे आंदोलन अजून किती वेळ चालणार हे बघणं अत्यंत महत्त्वाचं असेल. गडकरींच्या घरासमोर हे आंदोलन युवक काँग्रेसचं सध्या सुरू आहे. अगदी निवासस्थानापर्यंत पोहोचण्याच्या आधीच खरं तर पोलिसांनी या कार्यकर्त्यांना रोखून धरलेलं आहे. तर सध्या बॅरिकेड्स ठिकठिकाणी लावलेले आहेत. तरी सुद्धा जे आंदोलन करते हे बॅरिकेड्स ओलांडून पुढे येतात. त्यांना पकडून पोलिसांच्या गाडीमध्ये आता ठेवले. तर गडकरींच्या घरासमोर काँग्रेसचं हे आंदोलन ही थेट आक्रमक दृश्य या आंदोलनाची आपण पाहतोय नागपूरमधून. आंदोलकांची आता धरपकड सुरू झालेली आहे. अजून किती वेळ पुढे आंदोलन चालणार हे काही वेळामध्ये स्पष्ट होईल. मात्र एकंदरीतच यामध्ये नितीन गडकरी यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा युवक काँग्रेसकडून मागितला जातो आहे. तशी मागणी करण्यात येते, घोषणाबाजी करण्यात येते. तर इथेनॉलची धग आता गडकरींच्या वाड्यापर्यंत पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. E20 विरोधात युवक काँग्रेसनं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूर स्थित निवासस्थानाला घेराव घालण्याआधीच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेलं पाहायला मिळतं. E20 इंधन धोरणाविरोधात राजधानी दिल्लीमध्ये काही संघटनांनी आंदोलनं आधीपासून सुरू केलेली आहेत. त्याची व्याप्ती आता हळूहळू वेगवेगळ्या राज्यांमध्ये पाहायला मिळते. त्यातही महाराष्ट्रामध्ये नितीन गडकरी यांचं होम ग्राउंड असलेल्या नागपूरमध्ये युवक काँग्रेसचं सध्या हे आंदोलन सुरू झालेलं आहे. तर विविध विरोधी पक्षांनी या आधीपासूनच या आंदोलनाची हाक दिलेली आहे आणि सोशल मीडियावर सुद्धा या संदर्भातलं एक विरोधी पक्षांचं त्याचप्रमाणे काही संघटनांचं कॅम्पेनिंग सुरू आहे. संघटना आता केंद्र सरकारच्या इथेनॉल मिश्रित इंधन धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. तर या E20 इंधन धोरणामुळे वाहनधारकांवर आर्थिक बोजा वाढणार आहे असा आरोप होतो आहे. जुन्या वाहनांवरचा परिणाम आणि धोरणांच्या अंमलबजावणीमध्ये त्रुटी आहेत असे अनेक मुद्दे आहेत. त्यामुळे आंदोलनाची धार आता आणखी तीव्र होत असल्याचं पाहायला मिळतंय.